नोकरीची संधी, 15 ते 20 हजार रुपये महिना कमावण्याची संधी. त्वरित संपर्क साधा. मालेगावी RPI आठवले गटाच्या पदाधिकाऱ्यांचा अंतर्गत वाद चौघाट्यावर. शहर प्रमुखपदी निवड करताना मतभिन्नता. RPI आठवले गटात पडले 2 गट. शहरातील राजकीय वातावरण तापले. मालेगावी RPI आठवले गटाचा अंतर्गत वाद चौघाट्यावर आला असून शहर प्रमुख पदाच्या निवडीवरून हा वाद निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी RPIचे जिल्हाध्यक्ष भारत जगताप यांनी पत्रकार परिषद घेत दिलीप शेजवळ यांना शहर प्रमुखपदी निवड केल्याचे जाहीर केले. मात्र या निवडीवरून RPIचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख भारत म्हस्ते यांच्यासह अन्य RPIच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवत पत्रकार परिषद घेत विकास केदारे यांची शहर प्रमुखपदी निवड केल्याने शहरातील RPI आठवले पक्षाचे वातावरण चांगलेच तापले असल्याची चर्चा आहे. खासदार रामदासजी आठवले साहेब नाशिक जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी या मालेगाव शहरामध्ये डोंगराळे गावाला उपस्थित होते आणि दिवंगत पॅन्थर रिपब्लिकन पार्टीचे आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ नेते कालकथित दिलीप अण्णा अहिरे यांचा गेल्या 8 महिन्यापूर्वी निधन झालं. ते या रिपब्लिकन पार्टीच्या तालुका अध्यक्षाच्या पदावर ते जबाबदार होते आणि त्यांचं निधन झाल्यामुळे 8 महिन्यापासून ते पद रिक्त होतं. तालुक्यातून येणाऱ्या कार्यकर्त्यांचा लोढा, त्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी तालुका अध्यक्षपद हे जबाबदारीचं पद आहे. तालुका सांभाळावा लागतो आणि ते पद रिक्त असल्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांनी, स्थानिक जिल्हा अध्यक्षांनी त्या पदाकडे, त्या कार्याकडे लक्ष दिलं नाही. तालुक्यातून बोंबाबोंब सुरू झाली आणि आठवले साहेबांच्या कानावर हा विषय घातला की मालेगाव तालुक्यामध्ये तालुका अध्यक्षाचं पद रिक्त आहे आणि दिवंगत दिलीप अण्णा गेल्यामुळे आपल्याला जबाबदारीचं पद एका कार्यकर्त्याला द्यायचं. गेल्या 35 वर्षापासून ज्यांनी रिपब्लिकन पार्टीमध्ये आपल्या खांद्यावर ज्यांची धुरा होती, दिलीप अण्णा अहिरेंचे निकटवर्तीय रिपब्लिकन पार्टीचे आवडते कार्यकर्ते श्रीमान सन्माननीय विकासजी केदारे यांना सर्वांच्या मतीने, सर्वांच्या अनुमोदनाने आठवले साहेबांच्या उपस्थितीत आठवले साहेबांना सांगून जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, अमोल पगारे जी असतील, संजय भालेराव जी असतील, मी आठवले साहेबांच्या हातामध्ये 15 तारखेला तालुका अध्यक्ष या पदाचं पत्र त्यांच्या हातात देऊन या विकासजी केदारे यांना तालुका अध्यक्षपदी मी नेमणूक केली होती आणि तो संपूर्ण अधिकार माझ्याकडे, मी उत्तर महाराष्ट्राचा उपाध्यक्ष असल्यामुळे इथल्या स्थानिक निष्क्रिय पदाधिकाऱ्यांनी ते पद न भरल्यामुळे मला ते पद द्यावं लागलं आणि ते सर्वांच्या अनुमतीने विकासजी केदारे यांना मी रिपब्लिकन पार्टीच्या तालुका अध्यक्षपदी त्यांना जबाबदारी नेमलेली आहे. नाही, असं अंतर्गत वाद चव्हाट्यावर येण्याचं काहीच कारण नाही, परंतु हे लोक आणत आहेत. पक्ष सुरळीत चालू आहे, काम करत नाही, कोणाला विश्वासात घेत नाही, परस्पर काही करतात. आता उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी माझ्याकडे आहे. आमचे जिल्ह्याचे नेते, उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाशजी लोंढे साहेबांचं काही कारणास्तव त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल होऊन ते नाशिक जिल्ह्याच्या जेलमध्ये आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा गैरफायदा घेऊन या ठिकाणचे नेते, स्वतःला नेते समजून घेणारे लोक ही अंतर्गत गटबाजी निर्माण करत आहेत. सांगा, जिल्हा अध्यक्षपेक्षा उत्तर महाराष्ट्र मोठा की जिल्हा अध्यक्ष मोठा? उत्तर महाराष्ट्राची उपाध्यक्ष पदाची जबाबदारी माझी आहे. माझ्याकडे 5 जिल्हे आहेत, त्यांच्याकडे 2 तालुके आहेत. ते 2 तालुके ते नीट सांभाळू शकत नाही. त्यांना जर 8 महिन्यापर्यंत जर पद भरायचं होतं, एखाद्याला जबाबदारी द्यायची होती, तर त्या माणसाला जो एकनिष्ठ आहे, पक्षासोबत राहतो, पक्षासोबत काम करतो, आपल्या खांद्याला खांदा लावून काम करतो, त्या माणसाला पद दिली पाहिजे. जबरदस्तीने इथून जायचं, नाशिकच्या लोकांची दिशाभूल करायची आणि खोटे नाटे पद द्यायचे, हे चुकीचं काम त्यांचं आहे. वरिष्ठांनीच मला सांगितलं की तुम्हाला तालुक्याचं जबाबदारी तुम्हाला सांभाळायची आहे, तालुका तुम्हाला बघायचा आहे, जो कार्यकर्ता योग्य असेल त्याला तुम्ही पद देऊन टाका. त्यांना विकास केदारे साहेबांची फाईल पूर्ण पुटअप केली, त्यांच्या अनुमती घेऊन यांना पद देण्यात आलेलं आहे. जसं की आमचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षांनी सांगितलं तुम्हाला, जसे आमचे अध्यक्ष कारागृहामध्ये गेले खोट्या गुन्ह्यांमध्ये, आमच्या मालेगावामध्ये काही आहेत आमच्या RPI मध्ये की जे मनमानी करतायत. आणि जसं भाऊंनी सांगितलं 15 तारखेला साहेब आलेले होते, रामदासजी आठवले साहेब केंद्रीय मंत्री आमचे,
त्यांच्या कानावर हा विषय भाऊंनी आम्ही समक्ष टाकलेला आहे. आमच्या उत्तर महाराष्ट्रांनी पुऱ्या नाशिक जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांना विचारून सण तालुका अध्यक्ष हे पद विकासदादांना दिलं आहे. म्हणून आम्ही पक्के तो विचारात घेत नाही. लोंढे साहेब नसल्यामुळं बोलायला कोण नाही ना, मनमानी करता येते, करू द्या. आमची पक्षवरची जेवढी कार्यकारिणी आहे आमच्यासोबत आहे, आम्ही पक्षाच्या विरोधी काही कामही करत नाही. आणि त्यांचे पक्ष विरोधी काम बघशाल तर हे बघा, आता महापालिकाचं इलेक्शन झालं, पक्षाला न विचारता वंचितला पाठिंबा दिला त्यांनी. ही पक्ष विरोधी कारवाई आहे. हे आम्ही वरिष्ठांना बी कळवलेली आहे. तर या ठिकाणी आठवले गटातर्फे किंवा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही एक चांगली पार्टी आहे आणि या पार्टीत कोणताही निर्णय हा सर्वानुमते झाला पाहिजे, या दृष्टिकोनात एकमत होणं गरजेचं आहे. मी या ठिकाणी तेच सांगू इच्छितो की आदरणीय जिल्हाध्यक्षांनाही सांगू इच्छितो, उत्तर महाराष्ट्राचे आपले उपाध्यक्ष यांनाही सांगू इच्छितो की या ठिकाणी आपले पार्टीचे जे क्लेश असतील ते चव्हाट्यावर येणं चांगली गोष्ट नाही, परंतु या ठिकाणी तशी वेळ कदाचित आल्यामुळे या ठिकाणी बोलावं लागतंय. परंतु आमची कार्यकारिणीचे जे पदाधिकारी आहेत, उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आदरणीय भारतभाऊ मजदे, सुशीलभाऊ उशिरे, हे जी काही भूमिका घेतील त्या भूमिकेवर आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत आहे. पक्षाला सुद्धा कार्यकाळ दिलेला आहे. त्यामुळे जो कोणी जिल्हा अध्यक्ष आहे, सर्वप्रथम तर त्याचा जिल्हा अध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपून गेलेला आहे. आणि काय माहिती आहे, उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष जे आहेत यांच्यावर ज्या पाठीमागे जो खोटा गुन्हा दाखल झालेला आहे, त्याच्यामुळे पक्षाची धुरा सांभाळणारे आज कोणी नाही. त्याच्यामुळे आम्ही उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष जे आहेत यांना संपूर्णपणे अधिकार दिलेला आहे. आणि आम्ही पक्षाबरोबर एकनिष्ठ आहोत. आम्ही काही कोणाच्या दावणीला बांधलेले नाहीत. आम्ही काही पक्षाच्या विरुद्ध कोणाला पाठिंबा देत नाही. त्यामुळे जे काही चाललं आहे ते अधिकृत नाही, फक्त मनमानी. जसं आमचे आता सुशील भाऊ युवा जिल्हा अध्यक्ष जे आहेत, पक्षाला सालदार लागतो, सालदार. परंतु ज्या पक्षामध्ये एकनिष्ठपणे राहून आपला पूर्ण आयुष्य संपवलं असे आमचे कालकथित तालुका अध्यक्ष माननीय दिलीपांना आयरे यांचं गेल्या काही महिन्यामध्ये निधन झाल्यामुळे ते पद रिक्त होतं. तर आठवले साहेबांनी आम्हाला आदेश दिले की तुमच्याकडे उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत, त्यांच्या माध्यमातून तुम्ही त्यांना तालुका अध्यक्षपद भरून घ्या. मग त्यामध्येतून आम्ही विचार केला की जो पक्षामध्ये 35 वर्षांपासून एकनिष्ठ आहे त्या व्यक्तीला जर आपण पदोन्नती दिली तर काय हरकत आहे. हो, मी वरिष्ठांना माहिती दिलेली होती. माझ्याकडे नंबर आहे, आपण काकासाहेब खंबाळकरांना विचारू शकता की 10-12 दिवसा अगोदरच माहिती पण दिलेली होती, पद देण्याच्या दिवशी पण माहिती दिलेली होती. मी आज संजयजी भालेराव यांच्याशी चर्चा केली, त्यांनाही विचारलं की तुम्ही मालेगावात हे तुमचे फोटो टाकताय तर यांना तुम्ही कोणत्या प्रकारची काही म्हणजे निर्णय दिला आहे का, कारण हे इथे तुमचे फोटो टाकून असं जाहीर करतायत की बुवा जसं आम्हाला वरिष्ठांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर साहेबांचे जे PA होते लोंढे साहेबांचे जगतापशी मी आधी चर्चा झाली. जगतापचे म्हणणे की मला कुठल्याही प्रकारची माहिती नाही, मला कोणत्याही प्रकारची त्यांनी कळवलेलं नाही. त्यानंतर म्हणजे सर्वच मी अमोल पगार यांच्याशी पण चर्चा केलेली होती, ते पण म्हणे या संदर्भात मला कुठल्याही प्रकारची माहिती नाही. मला असं वाटतं की हे केवळ दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे अत्यंत योग्य नाही. आणि जर पक्ष याच्यावर जर त्यांनी ऐकलंच नाही तर पक्ष कठोर कारवाई करणार निश्चित. आपल्यावर मोठी जबाबदारी आलेली आहे, काय म्हणणार? मला जी जबाबदारी दिली भारतभाऊ जगताप यांनी, त्या जबाबदारीचं मी सार्थ करेल. आणि माननीय रामदासजी आठवले आमचे राष्ट्रीय नेते, गाव तिथं शाखा या पद्धतीने आम्ही काम करू आणि प्रत्येक गावात एक शाखा देऊ आणि संघटन तिथं उभं करू. असं म्हणजे भारतभाऊनी जी माझ्यावर जबाबदारी दिली, मी त्या जबाबदारीला पूर्णपणे सार्थ करेल अशी मी भारतभाऊंना गवाही.